सगळ्यांना कुठल्या गोष्टीची आवड आणि छंद हा असतो। पुण्यातील रत्नाकर जोशी हे गेली अनेक वर्ष झालं गाड्यांचा संग्रह करत असून वेगवेगळ्या परदेशी आणि भारतीय गाड्यांच्या प्रतिकृती या त्यांनी जमा केल्या। 250हून अधिक गाड्या या त्यांच्याकडे असून ते जमा केलेल्या गाड्या घेऊन शाळेत जात विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे देतात। तर याविषयीची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। माझं नाव रत्नाकर जोशी। 1987 सालीपासून त्या मोटर वाहनांच्या प्रतिकृतींचा संग्रह करायला सुरुवात केली। आतापर्यंत माझ्या याच्यात 200 परदेशी बनावटीच्या आहेत तर 50 भारतीय बनावटीच्या आहेत। मुलांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी या उद्देशाने खरे मी प्रदर्शन भरवत असतो। प्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक नागरिक आणि शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी येत असतात, गाड्यांची माहिती घेतात। त्याच वेळेस मी त्यांना वाहतुकीच्या नियमांबद्दल माहिती सांगत असतो। त्यासाठी मी विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी आणि त्याची अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने मी दरवर्षी जानेवारी महिन्यात असे प्रदर्शन भरवत असतो। मी पुण्याच्या आरटीओ ऑफिसमध्ये नोकरीला होतो, तेव्हापासून मला गाड्यांची आवड निर्माण झाली। ऑफिसमध्ये असताना वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या मॉडेलच्या गाड्या पाहायला मिळाल्या, तेव्हापासून मला या गाड्यांची आवड निर्माण झाली। त्यामुळे मी या अशा गाड्यांच्या प्रतिकृती शोधत असतो। आतापर्यंत माझ्याकडे 250 पेक्षा जास्त मोटर वाहनांच्या प्रतिकृती आहेत। तसेच रस्त्यावरच्या वाहतुकीच्या नियमांची स्लोगन्स आहेत आणि काही कार्टून्सही आहेत। बरेच वेळा पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या बाहेर कधी प्रवासानिमित्त गेलो तर तिथे अशा प्रकारची दुकानं शोधत असतो आणि माझ्याकडे ज्या 250 मॉडेल आहेत त्यापैकी सगळी मॉडेल्स माझ्या पूर्णपणे परिचयाची आहेत। त्यामुळे मी जे माझ्याकडे नाहीये असंच मॉडेल मी शोधत असतो आणि ते मॉडेल मिळाले की मी घेत असतो। सगळ्यात जुनं फोर्ड मॉडेल टीटी म्हणून 1911 सालचं मॉडेल आहे। त्याच्यानंतर आतापर्यंत लेटेस्ट BMW, मर्सिडीज बेंझ, ऑडी अशा अनेक प्रकारच्या गाड्यांचा संग्रह माझ्या संग्रहात आहे। गाड्यांच्या कलेक्शन मध्ये माझ्या मर्सिडीज मेबॅक म्हणून जे आहे त्या गाडीची मॉडेलचीच किंमत अतिशय महागडी आहे। मी याच्यातनं सगळ्यांना संदेश देऊ शकतो की शालेय विद्यार्थी किंवा शाळांनी किंवा सामाजिक संस्थांनी अशा प्रकारचं प्रदर्शन भरून घ्यावं व जेणेकरून आपण परदेशात अनेक वेळा परदेशातल्या बातम्या ऐकत असतो की लहानपणापासून मुलं वाहतुकीच्या नियमांची माहिती, वाहतुकीचे नियम पाळत असतात आणि भारतामध्ये त्याच्या उलट आहे की लोक जास्तीत जास्त वाहतुकीचे नियम कसे मोडता येतील हेच बघत असतात। यासाठी लहानपणापासूनच मुलांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी आणि त्याची अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने मी हे प्रदर्शन भरवत असतो। 1987 पासून ते या गाड्यांच्या प्रतिकृती गोळा करत असून 200 परदेशी तर 50 भारतीय बनावटीच्या गाड्या यामध्ये पाहायला मिळतात। तर या सगळ्या गाड्या घेऊन ते शाळेत प्रदर्शन भरवतात अशी माहिती देखील त्यांनी दिली। प्राची केदारी, लोकल 18 पुणे।